तसे संतांसारखे अभंग परमेश्वराचे लिहिले आणि महिला संतांनी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी क्रांती केली. त्यामध्ये संत बहिणाबाई आहेत. बरं. जना महाराज आहेत, कानोपात्र आहे. आज कानोपात्रेची समाधी एकमेव महिला संतांची असेल तर परमेश्वराच्या पांडुरंगाच्या मंदिरात आहे. बरं. म्हणजे महिला संतांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठे योगदान आहे, त्यांचं आपण नाकारू शकत नाही. बहिणाबाईंचं जर उदाहरण म्हणलं तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की कोल्हापूरच्या कीर्तनात जसं बहिणाबाईंना जयराम स्वामींनी तुकाराम महाराजांची कीर्ती सांगितली, तर तुकाराम महाराजांना पुन्हा जयराम स्वामींनी काय त्यावेळी असतील एकमेकाचे प्रेम, संतांचे फार मोठे प्रेम होते. आणि खरं सांगू, संतांचा आदर्श सर्वच लोकांनी घेण्यासारखा आहे. जयराम स्वामींना माळ घालू शकले असते बहिणाबाईंना, शिष्य केलं असतं, पण स्वामी महाराज म्हणले नाही, तुझी विद्वत्ता फार मोठी आहे, माझ्याही पेक्षा तू विद्वान आहे, तू असं कर, तुला योग्य गुरु देतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्य बहिणाबाई आज महाराष्ट्रभर जगद्गुरु तुकाराम महाराजांची जशी गाथा प्रसिद्ध आहे, तुकाराम महाराजांच्या आशीर्वादावर बहिणाबाईंचा गाथा सुद्धा प्रसिद्ध आहे.